नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण टीईटीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा विचारला जाणारा जो प्रश्न आहे तो आहे लेखक आणि त्यांची पुस्तके. तर बघा, अतिशय महत्त्वपूर्ण असा हा टॉपिक आहे आणि या टॉपिकवर प्रत्येक टीईटीच्या एक्झामला 2 किंवा 3 मार्काचं 3 प्रश्न असतातच. एका मार्काचा एक प्रश्न असतोच. तर आपण जास्त वेळ न घालवता आज आपण पाहणार आहोत कादंबरीचे किंवा पुस्तकाचे लेखक आणि त्यांची पुस्तके. चला वाचूया. प्रश्न पहिला, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मी डायरेक्ट उत्तर सांगते. तर याचे लेखक आहेत शिवाजी सावंत. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट, प्रश्न तिसरा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ययाती या कादंबरीचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. बघा, आता या ठिकाणी वि. वा. शिरवाडकर आणि वि. स. खांडेकर हा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. चलो पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, झोंबी ही आत्मचरित्रात्मक कादंबरी कोणाची आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आनंद यादव. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण? तर याचे योग्य उत्तर आहे पु. ल. देशपांडे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6, बनगरवाडी ही कादंबरी कोणाची आहे? तर मी जास्त वेळ न घालवता फक्त जे उत्तर आहे तेच तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे. तर बनगरवाडी म्हणलं की लक्षात ठेवायचं व्यंकटेश माडगुळकर. पर्याय क्रमांक अ. चला, स्वामी ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे? तर बघा, स्वामी ही ऐतिहासिक कादंबरी रणजित देसाई यांची आहे. पर्याय क्रमांक ब. नेक्स्ट, प्रश्न 8, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण? तर खूप छान हे पुस्तक आहे बटाट्याची चाळ, पु. ल. देशपांडे. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट, प्रश्न पुढचा. प्रश्न 9, नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे वि. वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. चला, प्रश्न 10, हिंदू एक समृद्ध अडगळ या कादंबरीचे लेखक कोण? तर या चांगल्या कादंबरीचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 11, फकीरा या कादंबरीचे लेखक कोण? तर बघा, खूप छान अशी ही कादंबरी आहे. फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची आहे. अण्णाभाऊ साठे यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 12, बलुत हे आत्मचरित्र कोणाचे आहे? बलुत म्हणलं की दया पवार आले. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 13, श्यामसुंदर ही कादंबरी कोणाची आहे? तर श्यामसुंदर ही कादंबरी ना. सी. फडके यांची आहे. नेक्स्ट, प्रश्न 14, शाळा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर शाळा ही कादंबरी मिलिंद बोकील. पर्याय क्रमांक अ यांची लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 15, पानिपत ही महाकादंबरी कोणाची आहे? तर पानिपत म्हणलं की विश्वास पाटील आले. विश्वास पाटलांची आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16, गारंभीची बापू ही कादंबरी कोणाची आहे? तर गारंभीची बापू ही कादंबरी श्री ना. पेंडसे. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 17, एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले आहे? तर एकच प्याला हे नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18, सखाराम बाईंडर हे नाटक कोणाचे आहे? तर सखाराम बाईंडर हे नाटक आहे विजय तेंडुलकर यांचे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 19, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे. कोसला म्हणलं की भालचंद्र नेमाडे.
प्रश्न क्रमांक 20. 10 नंबरी हे पुस्तक कोणाचे आहे? तर 10 नंबरी लक्षात ठेवायचं आहे, 10 नंबरी हे पुस्तक व पु काळे यांचं आहे. नेक्स्ट 21वा प्रश्न. शाकुंतल हे मराठी प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? तर हे प्रसिद्ध मराठी नाटक लिहिले आहे अण्णासाहेब किर्लोस्कर. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न 22वा. अमृतवेल या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बघा, अमृतवेल या कादंबरीचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. प्रश्न 23वा. श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक कोण? तर श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक आहेत रणजित देसाई. प्रश्न क्रमांक 24वा. झेंडूची फुले हा विडंबन काव्यसंग्रह कोणाचा आहे? झेंडूची फुले हा विडंबन असलेला काव्यसंग्रह आहे प्र. के. अत्रे. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न 25वा. तू आणि मी या पुस्तकाचे लेखक कोण? तर तू आणि मी या पुस्तकाचे लेखक आहेत व पु काळे. नेक्स्ट प्रश्न 26वा. मृण्मयी ही कादंबरी कोणाची आहे? तर मृण्मयी ही कादंबरी आहे ना. सी. फडके यांची. नेक्स्ट पुढचा प्रश्न. गीत रामायण कोणाची रचना आहे? तर गीत रामायण ही ग. दि. माडगुळकरांची रचना आहे. त्यानंतर आहे प्रश्न 28वा. माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचे आहे? तर हे प्रवास वर्णन आहे प्र. के. अत्रे यांचे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29. रानवेळी ही कविता कोणाची आहे? तर बघा, रानवेळी ही कविता आहे तुकाराम धांडे यांची. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30. पैस या पुस्तकाचे लेखक कोण? तर पैस या पुस्तकाचे लेखक आहेत दुर्गा भागवत. प्रश्न क्रमांक 31. राऊ या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण? तर राऊ ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? ना. स. इनामदार यांची. नेक्स्ट कासव या पुस्तकाचे लेखक कोण? तर कासव या पुस्तकाचे लेखक आहेत व पु काळे. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 33वा. विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर विशाखा हा काव्यसंग्रह आहे कुसुमाग्रज यांचा. नेक्स्ट प्रश्न पुढचा बघूया. अक्करमाशी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर अक्करमाशी हे आत्मचरित्र शरणकुमार लिंबाळे यांचे आहे. पेपरला हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, म्हणून आपल्याला काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 35. उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर उपरा हे आत्मचरित्र आहे लक्ष्मण माने यांचं. प्रश्न क्रमांक 36. पंगू ही कादंबरी कोणाची आहे? तर पंगू ही कादंबरी आहे भालचंद्र नेमाडे यांची. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37. साहित्य आणि सामाजिक संदर्भ हा ग्रंथ कोणाचा आहे? साहित्यिक आणि सामाजिक संदर्भ हा ग्रंथ आहे रा. ग. जाधव. पर्याय क्रमांक क. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38. बळी ही कादंबरी कोणाची आहे? तर बळी ही कादंबरी आहे मित्रांनो सदानंद देशमुख यांची. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट 39. माणूस हे पुस्तक कोणाचे आहे? तर माणूस हे पुस्तक आहे व पु काळे. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40. वपुर्झा या पुस्तकाचे लेखक कोण? तर वपुर्झा हे खूप छान आणि गाजलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत व पु काळे. नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 41. पंक्ती हे पुस्तक कोणाचे आहे? तर पंक्ती हे पुस्तक आहे द. मा. मिरासदार यांचं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 42. भानगडी ही कथा कोणाची आहे? तर भानगडी ही कथा आहे द. मा. मिरासदार यांची. नेक्स्ट प्रश्न पुढचा 43वा. अमृतमंथन ही कादंबरी कोणाची आहे? तर अमृतमंथन ही कादंबरी आहे वि. स. खांडेकर. पर्याय क्रमांक क. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 44.
मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 45. श्याम हे पुस्तक कोणी लिहिले? तर श्याम हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट पर्याय क्रमांक 46. अग्निपंखचा मराठी अनुवाद कोणी केला? तर अग्निपंखचा मराठी अनुवाद केलेला आहे मधु मंगेश कर्णिक. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न 47. आम्ही आणि आमचे बाप हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे पुस्तक आहे ह. मो. मराठे यांचे. नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 48. रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर रणांगण या कादंबरीचे लेखक आहेत विश्राम बेडेकर. प्रश्न क्रमांक 49. बघा, असे हे सवंगडी हे पुस्तक कोणाचे आहे? तर असे हे सवंगडी हे पुस्तक आहे पु. ल. देशपांडे यांचे. नेक्स्ट बघा मित्रांनो, हा शेवटचा 50वा प्रश्न आहे. तुझे आहे तुझ पाशी हे नाटक कोणी लिहिले आहे? तर हे नाटक लिहिले आहे पु. ल. देशपांडे यांनी. तर शिक्षक मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतर तुमच्या बंधू भगिनींना पाठवून सहकार्य करा. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.